एकमेकांचा छप्पर असतात आणि एकमेकांसाठी मायेची चादर सुद्धा. सादर होत आहे अशा गोड भाऊ बहिणीची एक गोड गोष्ट. छान झाली प्रार्थना. मुलांनो, आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अरे ऐका तरी, आज आपल्या अनाथ आश्रमाला एक खूप छान देणगीदार मिळाले. म्हणजे आपल्याला उद्यापासून नुसतं भाजी पोळी भाजी सुद्धा खायला मिळणार. बरं दिवस झालं गोड खाल्लं नाही. गुलाबजाम नाही तर खीर पाहिजे. मिळणार, सगळं मिळणार. पण तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. आता काय मला सुनीला मिळणार काय राणीच्या बागेत? नाही ग बाई, तसं काही होणार नाहीये. पण ते जे देणगीदार आहेत ना, ते तुमच्यातल्या कुणाला तरी त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहे. चला मी येते, तुम्ही तयार राहा. ते जे जे प्रश्न विचारतील ना त्याची अचूक उत्तर द्या. जो कोणी त्यांच्यासोबत जाईल त्याचं आयुष्य सुखकर होईल. मला स्नेहा पाहिजे. मी त्यांना रोज तिचा आणायला सांगेन. तिचं म्हणजे काय गं? अरे काही नाही का, त्या दिवशी एका शीटच्या पुरसा वाढदिवस होता, तर आपल्याला चौकोनी बॉक्स मध्ये गोल भाकरी आली होती. त्याच्यावर लय मोठ्या भाज्या टाकल्या होत्या. त्यालाच म्हणतात ना पिझ्झा. मी तर त्यांना सांगणार आहे, मला झोपायला मोमो कधी पाहिजे. ते ठरवणार कोणाला नाही ते. जा आपल्या रूम मध्ये. ताई, त्यांनी आपल्या दोघांपैकी कोणाला निवडलं तर येऊ दे की. तुलाच निवडतील. तू आहेस किती गोड. नाही ताई, मला तुझ्याच जवळ राहायचं. ताई, मला सांग, आपण इथे आलो तरी कसे? अरे हो ना, तुला सांगू, मी 2 वर्षांची होते आणि तू 6 महिन्याचा. तुला माहिती का, त्या दिवशी ना तू पाण्यात होतास आणि मी त्या पायऱ्यांवर बसले होते. तेवढं गोड दिसायचं माहितीस तू. पण ताई, आम्ही इतके पैसे असू का? आपल्या आई वडिलांनी आपल्याला सोडलं नाही रे. आई बाप कधीच लेकरांना सोडून राहत नाही. काहीतरी झालं असेल किंवा आपल्या आई बाबांना कदाचित सेवा घरी गेलं असेल तर ते जाऊ दे. पण आता तू मात्र मोठ्या घरी जाणार. आणि ताई, त्यांनी तुला दिलं तर तू पण तर खूप गोड आहेस. नाही रे, मुलगी नको. तुझ्यासारखा गोड मुलगा हवा असतो. ताई, त्यांना ना आपण सांगूया, आम्हा दोघांना पण द्या. आम्ही बहीण भाऊ आहोत. वाटल्यास आम्ही घराची सगळी कामं करू. मी भांडी धुणं करेन आणि तू झाडू फरशी कर. अरे पेड्या, कामाला नाही नेते. ज्यांना बाळ होत नाही ते लोक आपल्यासारखे अनाथ लेकरं नेऊन त्यांच्या आईबाप होण्याची इच्छा पूर्ण करतात. म्हणून म्हणते, त्यांनी तुला नेलं तर जा. तुला छान छान खेळणी मिळतील. आणि ताई, यात मी जर तुला नेलं तर त्यांनाच एक सुंदर बाहुली मिळेल. तुला नेलं तर तुला झोपताना आईची खुशी. मुलांनो, हे आहेत मिस्टर अँड मिसेस जहागीरदार. खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ना. मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगितलं होतं ना, तेच आहे. सर, ती माझी मुलं खूप हुशार आहेत आणि खूप गोड सुद्धा. तुमच्या मनाला जो भावेल त्याला किंवा तिला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन
आवडले. तू येशील आमच्यासोबत? मला कशाला? खरं तर तुम्ही यायला ना. हा खूप गोड आहे, हुशार आहे, तुम्हाला त्रास पण देणार नाही. तुम्ही यायला ना. खरे आहेस तो गोड, पण मला ना तू खूप आवडलीस. चल ना, चल. ये ना. ये ना. चल आपण त्याला बाय म्हणू.